श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, बघा ना, प्रत्येकाला आपला काळ आठवतोय का? तेव्हाचा तो एक काळ असाही होता जेव्हा संपूर्ण घर एकाच टॉवेलानं आंघोळ करायचं. घरात दुधाचा नंबर हा आळी पायीनं यायचा. धाकटा आईजवळ झोपून फुशारकी मारत राहायचा. वडिलांच्या माराची भीती ही आपल्या सर्वांना सतावत होती. मावशीच्या येण्यानं वातावरण शांत व्हायचं. संपूर्ण घर रविवार आणि सण हा श्रीखंड पुरी खाऊन साजरा करायचा. मोठ्या भावाचे कपडे त्याला लहान कधी होतात त्याची वाट पाहिली जायची. शाळेत धाकट्याला मोठ्या भावाच्या ताकदीचा धाक होता. भाऊ बहिणीचं प्रेम हे सर्वात मोठं बंधन होतं. पैशाचं महत्व तेव्हा कोणालाच माहिती नव्हतं. मोठ्याचं दप्तर, पुस्तकं, सायकल, कपडे, खेळणी, पेन्सिल, पाटी, चप्पल ही सगळी धाकट्याचीच होती. तो मामा आणि आजोबा यांच्यावर आपला हक्क सांगत असायचा. पण बघा ना, आता काळ बदलून गेला. टॉवेल वेगळा झाला. दूध ओसंडून व्हायला लागलं. आई तळमळायला लागली. वडील घाबरायला लागलं. मावशीपासून दूर झालो. पुरीऐवजी पिझ्झा, बर्गर, मोमो आला. कपडेही वैयक्तिक झाले. भावापासून दूर गेले. बहिणीचं प्रेम कमी झालं. पैसा महत्वाचा झाला. आता सगळं काही नवीन हवंय. आजी आजोबा वगैरे औपचारिक झाले. पाकिटात नोटा आल्या. अनेक भाषा शिकल्या. पण संस्कृती विसरलो. खूप काही मिळालं पण खूप काही गमावलं देखील. नात्यांचा अर्थ बदललाय. आपण जगतो असं दिसतंय पण जगणं मात्र असंवेदनशील झालंय. पण श्रोते हो, आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आपण कुठं होतो आणि कुठं पोहोचलोय नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रेम नक्की करावं पण ते डोळं उघडं ठेवून करावं. नाहीतर आंधळं प्रेम एक दिवस खड्ड्यात घेऊन जातं. जीवनात येणारी परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही. झालेल्या चुकीतून तुम्ही काहीतरी नवीन शिकलात तर ती चूक सुद्धा तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट ठरू शकते. म्हणून चूक झाली तर नाराज होऊ नका. त्यातून बोध घेऊन मार्ग काढा. म्हणजे परत आपल्या वाटेत तोच अडथळा येत नाही. धीर द्यायचा असतो धीर सुटलेल्या माणसाला. सल्ला टोमणे तर जग देतच असतं. जे लोक फक्त श्रीमंत लोकांचाच आदर ठेवतात त्यांना स्वतःपासून लांब ठेवा. प्रेयसी आणि बायको या दोघींमध्ये खूप फरक असतो. बायको म्हणते की माझं नशीबच वाईट होतं म्हणून तुम्ही मला भेटलात. आणि प्रेयसी म्हणते की ती खूप नशीबवान असेल. स्त्री नातं टिकवण्यासाठी स्वतःची किंमत हरवून बसते आणि पुरुष स्वतःच्या अहंकारामुळं स्त्रीला गमावून बसतो. वळणावळणाचं आयुष्य असावं, त्यात काठही असावं, वेदनाही असावी, पण दगा देणारं कोणी नसावं. कारण हृदयाची टिकटिक कधी थांबेल हे कळतही नाही. हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो. नाही लवकर बोलल्यामुळं आणि हो उशिरा बोलल्यामुळं. भेटावंसं वाटलं तर माणूस साता समुद्रा पलीकडून सुद्धा भेटायला येतो.
आणि भेटायचंच नसेल तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या माणसाकडं तो दुर्लक्ष करतो. एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठावर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी आलं पाहिजे. काही गोष्टी या मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं असतं. कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजा उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त हानिकारक असतं. माणूस नुसतं मनात असून नाही चालत, कधीतरी सहवास सुद्धा हवा असतो. मनात असण्यानं मनाला फक्त समाधान असतं, पण सहवासानं जीवाला सुख मिळत राहतं. राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. कितीही भांडण झालं ना तरी मनात कोणताच राग न ठेवता जे लगेच गोड बोलतात ते खरे सोबती असतात. आयुष्याच्या तारुण्याच्या उंबरड्यावर दोन वाटा लागतात. एक शारीरिक प्रेम तर दुसरं मानसिक प्रेम. दोघांमधून आपण काय निवडतो यातून आपल्या आयुष्याचा पॅटर्न ठरतो. आजारी आहे म्हणून शाळा बुडून घरी बसणारा मुलगा आता आजारी असून सुद्धा रोज कामाला जातो. बाप नावाची सावली ही जोपर्यंत सोबत असते ना तोपर्यंत आपल्याला दुःखाचं चटकं बसत नाहीत. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका, तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटं सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास हा कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील ना तसं वळावं लागत असतं. समजून घ्यायचं असेल तर मौनातील भावनाही वाचली जाते, नाही तर शब्दातील वेदनाही ठेचली जाते. जगात येताना आपणाकडे देह असतो, नाव नाही. पण जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही. मिळालेल्या देहाचं नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य. माणसाचं प्रामाणिक प्रयत्न आणि देवाचा आशीर्वाद असेल ना तर जे जे नशिबात नाही ते सुद्धा नक्की मिळत असतं. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलो पावली भेटतील. माफी मागून छोटं व्हा, पण खोटं बोलून कधी मोठं होऊ नका.